लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? हे खरंच काम करतं का? की हे काहीतरी फेक आहे? सो हे बरेच प्रश्न जर तुमच्या पण मनात असतील, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत कसं काम करतो आणि आपल्याला कसं ते समजून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपल्याला मदत होईल. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, की असं एक पुस्तक जे बिगिनरसाठी बेस्ट आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन समजून घेण्यासाठी. इव्हन त्या पुस्तकाने मला पण खूप मदत केली होती. ज्यावेळेस मी बिगिनर होते आणि पहिल्यांदा असं पण काहीतरी एक्झिस्ट करतं हे मला कळालं होतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे काही कॉमन पिटफॉल्स आहेत, जसं की काही मिस्टेक्स असतील त्या अव्हॉइड केल्या पाहिजेत किंवा काही मिथ्स आहेत, ते सगळं डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा. सो मी पूर्ण डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया, की लॉ ऑफ अट्रॅक्शन बिगिनर्ससाठी कसं काम करतं किंवा कसं यूज केलं पाहिजे, ते समजून घेऊया. सो व्हॉट इस लॉ ऑफ अट्रॅक्शन? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय, की तुम्हाला एखादी गोष्ट कशी अट्रॅक्ट करायची आहे किंवा तुम्हाला एखादी गोष्ट कशी मिळवायची आहे त्याचा सिद्धांत. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा सिद्धांत हे पूर्ण जे युनिव्हर्स आहे, त्या प्रत्येक गोष्ट ही सिद्धांतावर चालते. जसं आपल्याला माहिती आहे प्रत्येक गोष्टीचा नियम असतो. ग्रॅव्हिटीचा नियम आहे. आपण न्यूटनचा लॉ बघतो. सो ह्या गोष्टी काय आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल न्यूटनच्या लॉमध्ये काय आहे, की जर ॲपल जर आहे ते पडलं तर ते खालीच पडणार आहे. झाडावरून पडलं तर ते वरती नाही जाणार आहे. का? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी आहे म्हणून. सो तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शन पण हा एक सिद्धांत आहे. जसं पाणीचा आहे. जर H2O आपल्याला पाणीच मिळतं, वेगळं काही मिळू नाही शकत त्याने. सो तसंच हा पण एक सिद्धांत आहे. जर तुम्ही एखादी गोष्टीचा विचार करतायत आणि ती गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवताय, ती गोष्ट मागतायत आणि त्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायत, तर ती गोष्ट तुम्हाला मिळते. सो सिंपल गोष्टीला 3 शब्दांमध्ये कसं बोलतात, जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन समजून घ्यायचं असेल, सिंपल 3 स्टेप आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मागा, विश्वास ठेवा आणि प्रत्यक्षात त्याला मिळवा. सो ते कसं काय ॲक्चुअलमध्ये करायचं आणि काय गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायच्या जेणेकरून तुम्ही इझिली अट्रॅक्ट करू शकाल. ओके. तर ते पुढे जाण्या अगोदर त्याला संपूर्ण डिटेलमध्ये समजून घेण्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा त्याचे काही मिथ्स आहेत ना, ते समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचा मिथ म्हणजे लोकांना असं असतं, की मी फक्त पॉझिटिव्ह विचार केला, की मला ही गोष्ट पाहिजे तर तुम्ही ती ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट करू शकाल किंवा आकर्षित करू शकाल. तसं नाहीये, की फक्त तुम्ही पॉझिटिव्ह विचार करणार आणि सगळं काही होईल. तर नाहीये. त्या पॉझिटिव्ह विचारांसोबत तुमच्या फीलिंग्स इम्पोर्टंट आहेत, तुमच्या ॲक्शन्स इम्पोर्टंट आहेत. ओके. दुसरं मिथ म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणजे काहीच काम करायचं नाही. म्हणजे लोकांना असं वाटतं, की मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त विचार करायचं, की मला हे पाहिजे आणि मला ते मिळणार. सो तेही नाहीये. सो मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, की तुम्ही काहीतरी विचार करायचा जसं की मागायचं आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. त्याच्यासोबत कृती पण करायची असते. तुम्हाला त्या गोष्ट अचीव्ह करण्यासाठी जी कृती गरजेची आहे, ती कृती पण म्हणजे ती ॲक्शन पण घ्यायची असते. आणि तिसरा मिथ म्हणजे युनिव्हर्स माझ्यासाठी सगळं करेल. सो असं काहीही नसतं. युनिव्हर्स सगळं तुमच्यासाठी करणार नाही. तुम्हाला तुमच्या ॲक्शन्स घ्यायच्या असतात. सो तुम्ही जर हे 3 मिथ्स आहेत जे सगळ्यात मोठे आहेत. ते जर तुम्ही लक्षात ठेवले, तर ते नक्की तुमच्यासाठी वर्क ऑन करेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन नक्की तुमच्यासाठी वर्क ऑन करेल. अदरवाईज जर तुम्ही त्याच्यामध्ये अडकून राहिलात, की "अरे, हां, चल मी पॉझिटिव्ह विचार केला, की मला हे मिळेल. मी मॅनिफेस्टेशन फक्त विचार करत राहिलो, इमॅजिन करत राहिलो, मला मिळेल." किंवा मी काही नाही केलं, फक्त मला पाहिजे, 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 पाहिजे असा विचार केला, तर मला मिळेल. सो असं होत नाही. त्यासाठी प्रॉपर प्रोसेस आहे, ती प्रोसेस फॉलो करायला लागते. स्वतःमध्ये बदल घेऊन यावे लागतात, तरच ती गोष्ट पॉसिबल होते. तर सगळ्यात पहिला प्रिन्सिपल काय आहे? द पॉवर ऑफ युअर थॉट्स एंड फीलिंग्ज. सो लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे विचार आहेत. जर तुम्हाला एखादी गोष्ट आकर्षित करायची असेल, तर तुम्हाला त्याच्याबद्दलचे विचार क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे आहे, किती वेळामध्ये पाहिजे, किती कालावधीमध्ये पाहिजे आहे, कुठची गोष्ट पाहिजे. जेवढं तुम्ही स्पेसिफिक डिटेलमध्ये विचार कराल, तेवढं तुमच्यासाठी चांगलं असेल. सो तुम्हाला त्याच्या दृष्टीने पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. जसं मी बोलली, फक्त पॉझिटिव्ह विचार नाही करायचे, तर पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. प्लस त्याला घेऊन ज्या काही तुमचे बिलीफ्स आहेत, म्हणजे तुमची विचार करण्याची पद्धत आहे, ती तुम्हाला बदलायची आहे. ओके. सो त्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या फीलिंग्स म्हणजे तुम्ही विचार करतायत, की मला हे पाहिजे आहे. पण ज्यावेळेस ॲक्चुअलमध्ये ती गोष्ट करायची वेळ येते किंवा विचार करायची वेळ येते, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये भीती आहे किंवा काहीतरी राग आहे किंवा अजून काहीतरी वाईट इमोशन्स आहेत, निगेटिव्ह इमोशन्स आहेत, जे तुमच्या विचारांसोबत मॅच होत नाहीयेत. तरीसुद्धा ती गोष्ट वर्क ऑन होत नाही. सो तुम्हाला काय करायचं तुमच्या विचारांसोबत तुमच्या फीलिंग्स पण त्याच्यासोबत सेम मॅच झाल्या पाहिजेत. देन सेकंड प्रिन्सिपल आहे तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. इमॅजिन करायचंय, की ती गोष्ट ऑलरेडी मला मिळाली आहे आणि विश्वास ठेवायचा, की ती गोष्ट मला मिळाली आहे ऑलरेडी. कारण की आपल्या माइंडला खरं काय आणि खोटं काय त्याच्यातला फरक कळत नाही. सो त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला अगोदरच असं विचार करायचा, की ती गोष्ट ऑलरेडी माझी आहे आणि जर ती तुमची ऑलरेडी आहे, तर तुम्ही कसं फील करणार, कसं विचार करणार, त्या दृष्टीने तुम्हाला विचार करायचा असतो. सोबत तुम्ही अफर्मेशन्स बोलू शकता. अफर्मेशन म्हणजेच काय? तर काही वाक्य, जी वाक्य तुम्हाला
ती गोष्ट अचीव्ह करण्यासाठी मदत करेल. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला तुमचं करिअरमध्ये काहीतरी ग्रोथ करायची आहे. सो करिअर रिलेटेड तुम्ही एखादा फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला जॉब पाहिजे आहे. सो तुम्ही त्याला कसं करू शकता? तुम्ही इमॅजिन करू शकतात, की तुम्हाला कुठच्या टाइपचा जॉब पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कुठून करायची आहे, की तुम्हाला मागायचं की तुम्हाला कुठचा जॉब पाहिजे आहे, कसा पाहिजे आहे, किती वेळामध्ये पाहिजे आहे. ते केल्याच्या नंतर तुम्हाला फील करायचं. ज्यावेळेस तुम्हाला ॲक्चुअलमध्ये जॉब मिळेल, तेव्हा तुम्हाला कशा फीलिंग्स येतील, कसे इमोशन्स येतील, ते तुम्हाला आत्ताच फील करायचे आहेत. त्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे माइंडमध्ये, की तुम्ही त्या जॉबमध्ये आहात, तुम्ही त्या ऑफिसमध्ये एंटर करत आहात, तुम्ही तुमच्या डेस्कवरती बसला आहात, तुम्ही तुमच्या बॉसशी डिस्कशन करत आहात. सो ते इमेजेस तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये घेऊन यायचे कारण की माइंडला इमेजेस खूप जास्त कळतात आणि पटकन समजतात. आणि त्याच्या रिलेटेड अफर्मेशन बोलायचं आहे. फॉर एक्झाम्पल की माझा ड्रीम जॉब जो काही तुमचा ड्रीम जॉब असेल तो मला मिळाला आहे. तो मिळाल्यामुळे मला खूप आनंदी वाटत आहे. माझी खूप ग्रोथ होत आहे. माझं ऑफिस एन्व्हायर्नमेंट खूप छान आहे. मला काम करायला खूप मजा येते. सो जे ऑलरेडी झाल्याच्या नंतर त्या गोष्टी कशा असतील, कसे फीलिंग्स तुम्ही फील करा, तसे सेंटेन्सेस तुम्हाला काय करायचं आहे, बोलायचे आहेत. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सिपल जे लोकं म्हणजे चुकतात किंवा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, ते म्हणजे इन्स्पायर्ड ॲक्शन. सो इन्स्पायर्ड ॲक्शन व्हर्सेस हसल म्हणजेच काय, की आपण काय करतो बऱ्याच वेळेला अशा ॲक्शन्स घेतो, जे आपल्याला लोकं सांगतात, की "अरे, तू हे कर मग तुला जॉब मिळेल, तू ते कर तर तुला जॉब मिळेल." सो अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण बाहेरून इकडून-तिकडून ऐकत असतो आणि आपण त्या करत असतो. सो ह्याला काय बोलतात हसल, की कोणतरी सांगतंय काहीतरी आणि त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांच्या माइंडसेटने आपण काय करतोय, वर्क ऑन करतो किंवा एखादा व्यक्ती तुम्हाला त्याच्या रिलेटेड एखाद्या कंपनी रिलेटेड काहीतरी निगेटिव्ह सांगेल किंवा अजून काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगेल. सो काय होतं इथे तुमचे विचार अलाइन नाही होत तुमचे विचार आणि दुसऱ्यांचे विचार काय होतात मिक्स होत आहेत. सो तुमचा फोकस फक्त एका गोष्टीवरती राहत नाही, तर आजूबाजूचं जे तुमचं सराउंडिंग आहे, ते काय करतंय त्याला डिस्ट्रॅक्ट करत आहे. सो इथे तुम्हाला ज्या काही ॲक्शन्स घ्यायच्यात त्या अशा पाहिजेत, त्या तुमच्या आतून आल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही ठरवतात, की तुम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे आणि हे सगळं विचार करत असताना, व्हिज्युअलाइज करत असताना तुमच्या आतून एक आवाज येतो, की हां, की ही ॲक्शन मला जर घेतली मी, तर मला काहीतरी ग्रोथ होईल किंवा मला ही ॲक्शन घेतली तर मला राइट जॉब मिळेल. सो ती ॲक्शन काय आहे, जी तुमच्या आतून येईल, ती ॲक्शन तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि जर समजा ती ॲक्शन कन्सिस्टंटली घेणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिस्टंटली इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे किंवा रेझ्युमे अपडेट करणं गरजेचं आहे किंवा बिझनेस असेल तर बिझनेस रिलेटेड काही गोष्टी करणं गरजेचं आहे. सो त्या इन्स्पायर्ड ॲक्शन घेणं गरजेचं आहे. सो म्हणून बघितलं बोलली मी अगोदर, की सगळ्यात मोठे मिथ म्हणजे लोकं काय करतात, की "अरे मला जॉब मिळाला, जॉब मिळाला, जॉब मिळाला." अरे पण जॉब मिळाला पण त्यासाठी तू काय करायला तर पाहिजे. जर तू काय करतच नाही तर तो तुला मिळणार का? सो फक्त पॉझिटिव्ह विचार करून गरजेचं नाही तर त्याच्यासोबत तुम्हाला इन्स्पायर्ड ॲक्शन घ्यायच्यात आणि त्याच्यासोबत तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, अफर्मेशन्स बोलायचे आहेत. म्हणजेच काय इन शॉर्ट आहे ना लॉ ऑफ अट्रॅक्शन ही गोष्ट काय करते, तुमची जी जर्नी आहे ना, ती स्पीड अप करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असंही जॉब शोधताय, तुम्हाला मे बी 1 महिन्याने मिळेल, 2 महिन्याने मिळेल, 3 महिन्याने मिळेल. पण बिकॉज ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमचं पूर्णपणे फोकस तुमच्या विचारांवरती आहे, तुमच्या फीलिंग्सवरती आहेत, तुमच्या भावनांवरती आहे. सगळा फोकस तुमचा स्वतःवरती आहे, पूर्णपणे त्या गोष्टीवरती आहे. त्याच्यामुळे काय होतं, की आपल्या माइंडमध्ये एक रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम नावाची एक गोष्ट असते, ती ॲक्टिव्हेट होते. सो त्याला आर-ए-एस बोलतात. ती ॲक्टिव्हेट झाल्यामुळे तुमचं पूर्ण फोकस त्याच गोष्टीकडे जातो, की कुठून-कुठून अपॉर्च्युनिटीज येत आहेत. तुम्हाला त्या अपॉर्च्युनिटीज दिसायला लागतात. त्या अपॉर्च्युनिटीच्या दिशेने तुम्ही ॲक्शन्स घ्यायला लागतात आणि मग त्या गोष्टी ज्या मे बी होण्यासाठी 3-4 महिने लागणार असेल, तर मे बी एका महिन्यात होतील. सो म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा पद्धतीने काम करतं, की हे फक्त काही मॅजिक नाहीये, की अरे झालं, झालं. सो त्याच्यामागे प्युअर सायन्स आहे. तुमचं ब्रेन सायन्स आहे. परत न्यूरोलॉजी आहे. सो या सगळ्या गोष्टी ह्याच्या मागे आहेत. ओके. सो हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल आता एक्सरसाइज तुम्ही काय करणार? तुम्हाला इन्स्टंट इम्पॅक्ट पाहिजे असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बुक आणि पेन घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे, तुम्हाला लिहायचं आहे. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला मागायचं आहे, की तुम्हाला काय पाहिजे आहे? तुम्हाला जॉब पाहिजे आहे, तुम्हाला चांगली बॉडी पाहिजे आहे, तुम्हाला चांगली हेल्थ पाहिजे आहे, तुम्हाला बिझनेसमध्ये ग्रोथ पाहिजे आहे किंवा तुम्हाला अजून काही रिझल्ट तुम्ही जर स्टुडंट असाल, तर ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला सर्टन पर्सेंटेज पाहिजे आहेत किंवा जे काही पाहिजे आहे, तुम्हाला सर्टन अमाउंट ऑफ मनी पाहिजे आहे, सर्टन अमाउंट ऑफ बिझनेस पाहिजे. जे काही पाहिजे ते तुम्हाला काय करायचं मागायचं आहे. मागायचं म्हणजे लिहायचं, की हे मला पाहिजे. आय वॉन्ट धिस, आय वॉन्ट धिस. सो असं तुम्ही लिहू शकतात, की हे मला पाहिजे आहे. देन सेकंड स्टेप म्हणजे काय, की विश्वास ठेवायचा, की हे मिळेल. जर तुमचा विश्वासच नाही, म्हणजे तुम्ही बोलतात, की मला पाहिजेल, पाहिजे, पाहिजे. पण बॅक ऑफ द माइंड तुमचा असा विचार चालू आहे किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमचा असा विचार चालू आहे, की नाही हे मला नाही वाटत असं काय होईल. मला जॉब नाही लागणार. मे बी तो दुसरा माझा फ्रेंड आहे ना त्यालाच लागेल किंवा मी ह्याच्यासाठी कॅपेबलच नाहीये. मी हे डिझर्व्हच करत नाही. सो असे जर तुमच्या डोक्यात विचार चालू असतील,
तर ते होणार नाही. सो म्हणून तुमच्या विचारांसोबत तुमचे जे बिलीफ्स आहेत, बिलीफ्स म्हणजेच काय, एक विचार ज्याला तुम्ही कायमचं फिक्स करून ठेवलंय, की हां, हे असंच होतं, हे असंच होणार आहे. सो ते पण मॅच झालं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, विश्वास ठेवायचा आहे. विश्वास ठेवल्याच्यानंतर तुम्हाला काय करायची आता, ॲक्शन घ्यायची आहे. सो तुम्ही मागितलं तुम्हाला काय पाहिजे, सो तुम्हाला ते ॲक्शन घ्यायची आहे, की काय ॲक्शन मी घेतली. सो हा प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याच्या पुढे लिहा, की अशी काय ॲक्शन जर मी घेतली, तर मला तो जॉब मिळेल किंवा मला चांगली फिजिक मिळेल किंवा मला चांगले अमाउंट ऑफ मनी मिळेल. सो ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, तुम्ही ते लिहिल्याच्या नंतर लास्टला तुम्हाला काय करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि अफर्मेशन्स त्याचे बोलायचे आहेत. सो तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहिजे असेल, तर दुसरी एक व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देते. त्याच्यामध्ये पण सांगितलं, की अफर्मेशन्स कसे बोलायला पाहिजे, कसे करायला पाहिजे. तर सिंपल याच्यामध्ये एक सिंपल सेंटेन्स असते, एक पॉझिटिव्ह सेंटेन्स जे तुम्हाला बोलायचं आहे, की मी खूप आनंदी आहे, की मला माझा डिझायर जॉब मिळाला आहे. डिझायरच्या इथे तुम्ही तुमचा जो कुठला जॉब आहे तो टाका. मला जॉब मिळाल्यामुळे मी माझ्या घरच्यांसाठी पाहिजे ते करू शकत आहे किंवा माझा जॉब खूप छान आहे. पूर्ण टीम जी आहे ती सपोर्टिव्ह आहे. सो असे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस तुम्हाला क्रिएट करायचे आहेत. त्याच्यानंतर आहे, की आता तुम्ही हे कसं काय इंटिग्रेट करणार तुमच्या 20मध्ये. जर तुम्ही तुमच्या 20मध्ये आहात, बिगिनर आहात, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला पूर्णपणे तुमच्या लाईफमध्ये इंटिग्रेट केलं पाहिजे. कारण की हे असं आहे, की ते कुठच्याही गोष्टीमध्ये चालतं. म्हणजे तुम्ही हेल्थ असेल, मनी, रिलेशनशिप, करियर, पर्पज कुठचीही गोष्ट असेल, तुमचं पीस ऑफ माइंड असेल, माइंडसेट असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये वर्क ऑन करतं. सो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये स्टेप बाय स्टेप यूज करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच वेळेला असं होतं, लोकं काहीतरी मोठं डायरेक्टली मागायला जातात आणि किंवा त्याच्यावरती वर्क ऑन करायला जातात आणि ते होत नाही आणि त्यांचा त्याच्यावरचा विश्वास उडून जातो. सो सगळ्यात पहिल्यांदा एक छोटी-छोटी गोष्टीपासून स्टार्ट करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला आठवतं, की मी ज्यावेळेस सुरुवात केली होती तेव्हा मी त्या पुस्तकात वाचलं होतं, की तुम्हाला मोठं काही सुरुवात करायची गरज नाही, छोटं म्हणजे जस्ट तुम्ही इमॅजिन करताय, की तुम्ही असे छान बसला आहात आणि तुमच्यासाठी कोणतरी असं मस्तपैकी कॉफी घेऊन येतंय. सो ही कशी छोटी गोष्ट आहे, की हां, मी जस्ट विचार करते आणि ते तसं होतंय. सो हे छोट्या-छोट्या गोष्टींनी सुरुवात केल्यावरती काय होईल, तुमचा हळू त्याच्यावरती विश्वास बसत जाईल. कारण की तुमचा जर विश्वासच नाहीये त्याच्यावरती, तरी सुद्धा ते मॅनिफेस्ट होणार नाही किंवा ते अट्रॅक्ट होणार नाही. सो म्हणून विश्वास बसणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इंटिग्रेट कराल, तुम्ही बघाल की तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे हेल्थ, मनी, रिलेशनशिप, करियर सगळ्या गोष्टी इझिली होऊन जातील. ओके. सो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की काय कॉमन मिस्टेक्स आहेत ज्या सगळ्यांनी अव्हॉइड केल्या पाहिजे. जर तुम्ही ऑलरेडी यूज करत असाल किंवा आता पुढे जाऊन यूज करणार असाल, तर ह्या मिस्टेक्स अव्हॉइड केल्या पाहिजे. म्हणजे रोज इच्छा बदलणे. पहिली म्हणजे रोज इच्छा बदलणे, की आज मी विचार करते, की आज मला हा जॉब पाहिजे, तर उद्या मी विचार करते मला तो जॉब पाहिजे. म्हणजेच काय तुम्हाला क्लॅरिटी नाही. तुम्ही स्वतःलाच कन्फ्यूज करून घेताय. सो तुम्हाला क्लॅरिटी नाही, तर तुम्ही युनिव्हर्सला काय क्लॅरिटी देणार? सो तुम्ही कन्फ्यूज असणार, तर तुम्ही काय करणार? ते कन्फ्युजनच्याच गोष्टी रेडिएट करत राहणार. ती फ्रिक्वेन्सी, ते व्हायब्रेशनच तुम्ही युनिव्हर्समध्ये रेडिएट करत राहणार. सो म्हणून तुम्हाला तुमच्या इच्छा बदलायच्या नाहीयेत. एक फायनल फिक्स करायची. मे बी ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला वेळ लागत असेल किंवा डिसाईड करण्यासाठी तुम्हाला वेळ लागत असेल. 1-2 दिवस, 3-4 दिवस लागत असतील, की एक्झॅक्टली मला काय पाहिजे? तर त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. पण तुम्हाला 10 वेळा ती बदलायची नाही. एकदा फायनल करायची आहे. ती फायनल करण्यासाठी तुम्ही थोडे दिवस घ्या, पण एकच फायनल करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला रिझल्टवरती अति आसक्त व्हायचं नाही. अति आसक्त म्हणजे आपण बोलतो खूप जास्त ऑब्सेस होतो, की अरे कधी होणार, कधी होणार? अजून कसं नाही झालं, अजून कसं नाही झालं? 10 वेळा चेक करणार, 10 वेळा अरे होतच नाहीये, काहीच होत नाहीये. समथिंग हे जे इमोशन्स असतात, हे डेस्परेशन जे असतं, ते कुठेही ठेवायचं नाहीये, की जस्ट आपल्याला काय करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय, अफर्म करायचंय, मागायचंय, बोलायचंय, ॲक्शन घ्यायची आणि सरेंडर करायचं. तिसरी मिस्टेक म्हणजे ॲक्शन न घेणे. म्हणजे तुम्ही व्हिज्युअलाइज करताय, इमॅजिन करताय, पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलतायत. पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या ॲक्शन्स आहेत, त्याच जर तुम्ही घेत नसतील, तर काहीही होणार नाही. सो ॲक्शन्स घेणं खूप मस्ट आहे. आणि नेक्स्ट आहे स्वतःवरती विश्वास ठेवणं. सो तुम्ही जे काही करताय, जी काही प्रोसेस फॉलो करताय, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. लास्ट म्हणजे कंपॅरिझन करायचं नाही, की मला एवढंच मिळालं, त्याला तेवढंच मिळालं, त्याला जास्त मिळालं. सो अजिबात कंपॅरिझन करायचं नाही. कंपॅरिझन करायचं झालं तर स्वतःसोबत करा. की तुम्ही अगोदर कुठे होतात आणि आत्ता कुठे आहात. ओके. आणि देन लास्ट त्याचा कन्क्लुजन म्हणजे सिंपल याच्यामध्ये आहे. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओला एका 4 गोष्टींमध्ये समराईज करायचं आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मागायचं आहे, की तुम्हाला काय पाहिजे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विश्वास ठेवायचा ती गोष्ट तुम्हाला मिळेल. त्याच्यासाठी त्याचं अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. त्यानंतर ते मिळण्यासाठी काय कृती करणं गरजेचं आहे, काय ॲक्शन घेणं गरजेचं आहे, ती ॲक्शन घ्यायची आहे.
आणि ते रिअलमध्ये मिळवायचं आहे. ओके. आणि ज्यावेळेस तुम्हाला ते खरंच रिअलमध्ये मिळेल, त्याच्यानंतर जो होणारा आनंद असतो, तो अमेझिंग असतो. सो त्या आनंदाला कुठचीही गोष्ट बीट नाही करू शकत. सो अशा भरपूर साऱ्या गोष्टी छोट्या-छोट्यापासून मोठ्या-मोठ्या खूप साऱ्या गोष्टी मी पण माझ्या लाईफमध्ये या छोट्या गोष्टींनी मॅनिफेस्ट केल्या. सो तुम्ही पण नक्की मॅनिफेस्ट करा. आणि हो, जसं मी बोलली, की लास्टला मी तुम्हाला सांगेल, की असं कोणतं पुस्तक आहे जे मला हेल्प केलं. सो द सिक्रेट म्हणून म्हणजे मराठीत जर तुम्हाला वाचायचं असेल तर रहस्य म्हणून रॉन्डा बर्न यांचं पुस्तक आहे, जे प्युअरली म्हणजे बिगिनरसाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, व्हिज्युअलायझेशन कसं केलं पाहिजे किंवा काय, त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये डिटेलमध्ये खूप सुंदर पुस्तक आहे, ज्याने माझं अक्षरशः लाईफ चेंज केलं. असं ते पुस्तक आहे. सो तुम्ही नक्की वाचा. तुम्ही पण जर बिगिनर असाल, तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशनबद्दल माहिती नसेल, तर भरपूर सारी पुस्तकं आहेत. पण सगळ्या पुस्तकांचं मेन बेस जे आहे ते रहस्य आहे आणि त्याच्यानंतर भरपूर सारी पुस्तकं आहेत. सो ते नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये कळेल. ओके. व्हिडिओ जर आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला भरपूर सारी माइंडसेट रिलेटेड, फायनान्स रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील आणि जर तुमच्या कोणाला जर हे लॉ ऑफ अट्रॅक्शन करायचं असेल, तर त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही तुमच्या 20मध्ये असाल, कन्फ्यूज, स्टक फील करत असाल आणि तुम्हाला कन्फ्युजनमधून, स्टकनेसमधून बाहेर येऊन क्लॅरिटी, कॉन्फिडन्स डेव्हलप करायचा असेल, तर माझं कन्फ्युजन टू क्लॅरिटी अँड कॉन्फिडन्स हा वेबिनार आहे, जो स्पेसिफिकली 20साठी डिझाइन केला आहे. तुमचं माइंडसेट कसं काय तुम्ही रिप्रोग्राम करू शकतात आणि एक चांगलं आयुष्य जगू शकतात. त्याच्यासाठी तो प्रोग्राम बनवला आहे. सो तो नक्की अटेंड करा. वेबिनार आहे तो नक्की अटेंड करा. त्याची लिंक मी दिली आहे. जर तुम्हाला ह्याच्या रिलेटेड गोष्टी किंवा फ्री सेशन्स अटेंड करायचे असेल, तर माझा व्ही-आय-पी ग्रुप आहे तो नक्की जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी फ्रीमध्ये शिकायला मिळतील. ओके. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. तुम्हाला काहीही याच्या रिलेटेड काही प्रश्न असतील, तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी नक्की उत्तर देईन. थँक सो मच.